नमस्कार. स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. एकदा का ही झणझणीत अशी मटण थाळी पाहिली की भूक लागल्याशिवाय राहणार नाही. हॉटेलपेक्षाही चविष्ट काळा रस्सा, खमंग सुक्कं, शरीरातील अशक्तपणा घालवणारे सूप आणि तोंडाला पाणी सुटेल असा हा मसालेदार स्वाद. हे मटण तुम्ही बनवून खाल्ले तर बाहेरचं मटण विसरून जाल. आज मी तुम्हाला अशी मटण थाळी दाखवणार आहे की प्रत्येक घासाबरोबर फक्त एकच शब्द येईल, वा काय चव आहे. आणि तुम्ही प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने हे मटण बनवून खाल अशी मला खात्री आहे. आणि आषाढ सुद्धा पण चालू आहे, तर अशा आषाढ महिन्यामध्ये असं झणझणीत असं मटण थाळी झालीच पाहिजे. आणि पावसाचे वातावरण पण खूप छान आहे. पावसाच्या वातावरणामध्ये एकदम अशी चविष्ट मटण थाळी झालीच पाहिजे. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी हे 1.5 किलो मटण घेतलेलं आहे आणि हे मटण मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे. आता याला काही बेसिक मसाले घालूया. तर इथे मी 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि इथं चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचे आहे. म्हणजे मी 1.5 किलो मटणासाठी मी इथं 1.5 चमचा मिठाचा वापर केलेला आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. आणि आता हे आपण हातानं व्यवस्थित असं त्याला चोळून लावूया. आता हे व्यवस्थित आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे. हे बाजूला 10 मिनिटं ठेवून देऊ. आता काय करायचं, कुकरमध्ये एक तेल घ्यायचं आहे आवश्यकतेप्रमाणे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि तो थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे. जास्त परतायची गरज नाही. आता त्याच्यामध्येच आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो पण आपल्याला थोडासा कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे. जे आपण हळद मीठ लावून ठेवलेलं मटण होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल की कुकरमध्ये मटणाला चव येत नाही, पण असं नाही. पातेल्यामध्ये तर मटणाला चव येतेच, पण पातेल्यामधली चव कुकरमध्ये कशी येईल हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओज कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि आता याच्यामध्ये 2-3 चमचे आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट टाकून घ्यायची. 1-2-3 मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ता ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं नाही, कारण मटणाला पाणी सुटतं. त्याच्यामुळं ह्याच्यामध्येच आपल्याला मटण 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत काय करायचं, वरती एक ताट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. आणि 15 मिनटं तरी आपल्याला हे पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आणि नंतर आपण याच्यामध्ये पाणी ओतणार. असं केल्याने एकदम छान अशी चव येते. तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊया. तर इथे मी भरपूर असं खोबरं घेतलेलं आहे. 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि आलं लसूण कोथिंबीर आणि 2 मोठे कांदे उभे कापून घेतलेले आहेत. आता गॅसवरती पॅन ठेवला आहे. त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकून घेतले आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला हे खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही जर खोबऱ्याचा किस वापरत असाल तर तेल न टाकताच खोबऱ्याचा किस भाजून घ्या. आता छान असं आपलं खोबरं भाजलेलं आहे. बघू शकता थोडंसं काळसर झालेलं आहे आणि हे व्यवस्थित भाजले. आता हे काढून घेऊ आणि आता त्याच पॅनमध्ये जो कांदा कापून घेतलेला होता तो टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं परतून घेऊया. जास्त आपल्याला काळा होईपर्यंत पण कांदा भाजून नाही घ्यायचा, थोडासा सॉफ्ट होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे. बघू शकता छान असा आपला कांदा सॉफ्ट झालेला आहे, त्याचा कच्चापणा पण गेलेला आहे. आता याच्यामध्येच आलं लसूण आणि टाकून घेतले आहे. आता हे पण थोडंसं परतून घेऊया. तर इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट पण करून ठेवलेली आहे, ती पण वापरणार आहे. म्हणून मी आलं लसूण थोडंसं कमी घेतलेलं आहे. आणि जे टोमॅटो कापून घेतलेलं होतं ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडंसं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि खरंच ही जर मटण थाळी तुम्ही एकदा बनवून खाल्ली ना, तर तुम्ही प्रत्येक वेळेस अशीच मटण थाळी बनवून खाल. एवढी चविष्ट आणि भन्नाट याची चव होती. आणि अजून पण तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशा चविष्ट रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आपण 4-5 मिनटं हे परतून घेणार आहोत. आणि हो, हा तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या शहरातून कुठल्या गावातून बघता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतात. हे व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे. आता आपण हे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे, मगच मिक्सरमधून काढायचं. आणि आता इकडे 10-15 मिनटं झालेले आहेत आणि आपल्यावरती पाणी जे ठेवलेलं होतं हे पण गरम झालेलं आहे. तर बघू शकता इथं मटण किती छान असं दिसतंय. एकदम छान असं आटरून पण आलेलं आहे. म्हणजे आपलं हे मटण व्यवस्थित चवीला लागणार आहे.
अगदी जसं आपण पातेल्यामध्ये शिजवतो ना, त्याच पद्धतीनं हे मटण चवीला लागतं. म्हणून सुरुवातीला पाणी अजिबात ओतायचं नाही. मटणाला पाणी सुटतं. त्याच पाण्यामध्ये आपल्याला एक 10-15 मिनटं मटण शिजवून घ्यायचं आहे. वरती पाणी ठेवून पाणी गरम झालेलं त्याच्यावरती ओतून घ्यायचं आहे. आणि हे गरम पाणी ओतून घेतल्यानंतर पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं पाणी ओतायचं आहे. गरम पाणी त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं, थंड पाणी ओतायचं नाही. आणि आता कुकरला झाकण लावून घेऊ आणि एक 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. सुरुवातीची 1 शिट्टी मोठ्या गॅसवरती करायची आहे आणि नंतर गॅस कमी करून 2 शिट्ट्या करायच्या. आता तोपर्यंत आपलं हे वाटण पण थंड झालेलं आहे. हे आपण मिक्सरमधून काढून घेऊ. मिक्सरमधून काढून घेताना पाण्याचा वापर लागला तरच करायचा आहे, नाहीतर अजिबात पाणी वापरायचं नाही. तर आता इथे माझ्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झालेला आहे. ते आता आपण कुकर उघडून बघूया. तर बघू शकता किती छान असं मटण शिजलेलं आहे. खूप छान टेस्टी ह्याचा रस्सा पण लागतो. हे तुम्ही सूप म्हणून पण पिऊ शकता. हे सूप खूप फायदेशीर आहे, शरीरातील अशक्तपणा घालवते. तर मी आता तुम्हाला मटण कसं शिजलं हे चेक करून दाखवते. तर बघू शकता आपलं मटण इथं छान असं शिजलेलं आहे. फक्त मी 3 शिट्ट्या केलेल्या आहेत. तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्याच्यानुसार शिट्ट्या करायच्या आहेत. तर आता इथं गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल ओतून घ्यायचं आणि 2 तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे. थोडेसे खडे मसाले टाकून घ्यायचे आणि जे आपण वाटण केले होतं त्याच्यातलं 1 पळी वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता वाटण हे छान असं आपलं परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही थोडेसे बेसिक मसाले टाकून घेऊ. तर इथे थोडीशी मी हळद टाकलेली आहे. हळद टाकल्यानंतर अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायची. मसाले पण जास्त टाकायची गरज नाही. आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे. अर्धा चमचा इथं मी लाल तिखट टाकलेला आहे आणि 1 चमचा घरचा काळा मसाला असतात तो टाकलेला आहे. तुमच्याकडे घरचा काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा मसालाही टाकू शकता. त्याने पण छान अशी चव येते. आणि आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये एक अर्धा पळी आपण मटणाचा रस्सा टाकून घेऊ आणि हे थोडंसं तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेलं मटण होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. बघू शकता किती मस्त असे आपलं हे मटण सुक्कं दिसत आहे आणि टेस्ट म्हणा तर एकदम भन्नाट अशी याची होते. एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हे छान असं आपलं सुक्कं बनवून तयार झालेलं आहे. आता याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घेऊ, कारण आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं नाही, मसाल्यापुरतंच मीठ टाकायचं आहे. हे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि मस्त अशी चवदार असं आपलं सुक्कं बनलेलं आहे. आता याच्यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकल्यामुळे पण आपलं मटण दिसायला तर छान दिसतंच, पण चव पण एकदम छान येते. आता एका पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे. आवश्यकतेप्रमाणे तेल घ्यायचं. तुम्हाला रस्सा किती बनवायचा आहे त्याच्यानुसार तेलाचा वापर करायचा आहे. आता याच्यामध्ये मी 2-3 तमालपत्रे टाकून घेतली आणि थोडेसे खडे मसाले पण टाकलेले आहेत. आता हे थोडंसं खडे मसाले आपल्या तेलामध्ये परतले की त्याच्यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि हे आता तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इतका छान याचा रस्सा बनवून तयार होतो ना, घरच्यांना सगळ्यांना आवडल्याशिवाय राहणार नाही. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. छान असं तेल सुटलेलं आहे. आता इथे मी ना काही मसाले वापरणार आहे. याच्यामध्ये घरी जे बनवलेलं काळं तिखट आहे ते आहे, परत काळा मसाला आहे, धना पावडर, मटण मसाला आणि लाल तिखट आहे. आता इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती तिखट पाहिजे याच्यानुसार पण चटणीचे प्रमाण घ्यायचे आहे. पण असं मटणाचा रस्सा हा झणझणीतच छान लागतो, त्याच्यामुळे थोडासा जास्त चटणीचा वापर करायचा आहे. आणि आता हे तेलामध्ये टाकून मी व्यवस्थित परतून घेतला आहे. आता थोडंसं 1 पळी मटणाचा रस्सा टाकून घ्यायचा आणि तो याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 1-2 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. आता 2 मिनटं झालेली आहेत आणि आपला मसाला पण छान असा शिजलेला आहे. याच्यामध्ये जे आपण मटण शिजवून घेतलेले होते ते मटण आणि रस्सा टाकून घेऊ आणि तुम्हाला रस्सा किती बनवायचा आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं. बघू शकता किती छान असं आपलं हे मटण बनवून तयार झालेलं आहे. झणझणीत आणि तरीदार हे मटण बनलेलं आहे. अशा पद्धतीने एकदा करून नक्की पहा. कसा वाटला रस्सा हा कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं छान अशी उकळी आलेली आहे. 5 मिनटं तरी मटणाला उकळी आणायची आहे, म्हणजे रस्सा छान लागतो. आणि त्याच्यावरती एकदम बारीक अशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. तर बघू शकता एकदम तरीदार झणझणीत असला आपला रस्सा पण बनवून तयार झालेला आहे.
एकदम छान टेस्टी बनवून तयार होतो. हे अशा पद्धतीनं जर तुम्ही मटण सुक्का आणि रस्सा बनवला ना, तर तुम्ही हॉटेलमध्ये कधीही जाणार नाहीत. अशी छान अशी थाळी घरच्या घरीच बनवून खाल. तर पहा एकदम भारी असा दिसतो की आपला मटण रस्सा. आणि हे बघा, हे तर मस्त असं आपलं मटण सूप बनवून तयार झालेलं आहे. एकदम छान चवीला लागतं. याच्यामध्ये आपण कुठलेही मसाले वापरलेले नाहीत आणि हा एकदम मस्त टेस्टी असं आपलं मटण सुक्कं पण बनवून तयार झालेलं आहे. झणझणीत असं तरीदार एकदम मटण रस्सा पण बनलेला आहे. खूप छान टेस्टी बनवून तयार होतो. अशा थंडगार आणि पावसाच्या वातावरणामध्ये अशी मटणाची थाळी तर झालीच पाहिजे. तर आता इथं आपलं सर्व मटणाची थाळी बनवून तयार झालेली आहे. आता आपण हे जेवणासाठी ताट लावून घेऊया. तर इथं मी सुक्कं मटण घेतलेलं आहे आणि जो आपला झणझणीत असा तरीदार रस्सा बनलेला होता तो एका प्लेटमध्ये घ्यायचा आणि इतके भारी लागते ना, हे एकदम चविष्ट बनवून तयार होते. बघू शकता रस्सा पण आपला छान झालेला आहे. रस्सा हा मटणाचा जास्त घट्ट नाही करायचा, पातळच ठेवायचा म्हणजे तो छान असा लागतो. सोबतच कांदा, लिंबू, ज्वारीची भाकरी घ्यायची, छान असा भात घ्यायचा आहे आणि ही आपली थाळी जेवणासाठी तयार झालेली आहे. असा झणझणीत असा मटणाचा रस्सा सोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी अशी मस्त चुरवून खायची. इतकं भारी लागतं ना की खूपच. तर आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.